ब्रेकफास्टसाठी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी 1.25 तासांच्या खलबतानंतर राजकीय चर्चांना उधाण। अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती। धर्मातील लोकांनी राजकारणात लक्ष घालू नये, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्रींवर निशाणा साधल्याची चर्चा। वेगळा पक्ष काढणार नाही, कालच्या भाषणातल्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। तर नव्या पक्षासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून पंकजा मुंडेंना शुभेच्छा। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची मागणी करणारे सुरेश धस विरोधकांच्या निशाण्यावर। सूर्यवंशी कुटुंबियांचाही आक्रमक पवित्रा, पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून पळणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही समोर। हत्येनंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळाले 6 आरोपी। तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा कंट्रोल रूमला नेनावी फोन। सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल। तर ऋषिराज घरी न सांगता 2 मित्रांसोबत पुण्याबाहेर गेल्याची वडील तानाजी सावंतांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सागर बंगल्यावरच्या बैठकीतला तपशील गुलदस्त्यात। आनंदाचा शिधाप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील बंद होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना ब्रेक लावण्याचा सपाटा सुरूच। MIDC आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात। उद्योगमंत्री उदय सामंतांची प्रधान सचिवांकडे पत्र लिहून नाराजी। यूट्यूबर रणवीर अलाहाबादीच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नेटिझन संतप्त। 20 लाख सबस्क्रायबर्सचा रामराम। राजकीय नेत्यांकडूनही समाचार। सर्व टीकेनंतर रणवीरचा माफीनामा। कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कनिष्ठ अधिकाऱ्याच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांचंच अनुमोदन। चिंताग्रस्त सोयाबीन उत्पादकांना केंद्र सरकारचा दिलासा। केंद्र सरकारनं 15 दिवसांनी वाढवली सोयाबीन खरेदीची मुदत। ममता कुलकर्णीनं दिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा। ममताच्या नियुक्तीनंतर आखाड्यात झाला होता वादंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।